हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे DMER फार्मासिस्टची भरती आलेली आहे आणि DMER फार्मासिस्टमध्ये आपल्याला 40 क्वेश्चन टेक्निकलमधून विचारले जाणार आणि 60 क्वेश्चन आपल्याला नॉन टेक्निकलमधून विचारले जाणार. तर नॉन टेक्निकलमध्ये आपल्याला 15 मार्क्सचं येणार आहे. आपल्याला हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स आणि करंट अफेअर्स, पॉलिटी अशा सब्जेक्ट्सवर. तर हिस्ट्रीवर आपल्याला 2 ते 3 प्रश्न नक्की पाहायला मिळेल. हिस्ट्रीवर 2 ते 3 क्वेश्चन TCS नक्की विचारतं. तर त्याचाच आपल्याला हिस्ट्रीचा आज आपण फर्स्ट एक चॅप्टर घेऊन आलेलो आणि त्याच्यावर आपण PYQ दॅट इज संभाव्य प्रश्न आज आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. तर आपण सुरुवात करूयात. तर आज आपला पहिला क्वेश्चन, व्हॉट वॉज द फर्स्ट कॅपिटल ऑफ मगध एम्पायर? मगध साम्राज्याची पहिली राजधानी कोणती होती? ऑप्शन ए राजगृह, ऑप्शन बी पाटलीपुत्र, ऑप्शन सी वैशाली, ऑप्शन डी चंपा. तर याचं करेक्ट उत्तर आहे पहिली राजधानी मगध एम्पायरची राजगृह होती. राजगृह पहिली राजधानी आहे. त्यानंतर पाटलीपुत्र हे उदयीन राजानं शहर बसवलं होतं आणि या शहराला कॅपिटल केलं होतं, म्हणजे राजधानी बनवली होती उदयीननं. ते पण मगध साम्राज्य हर्यक डायनेस्टीचाच राजा होता. त्यानंतर वैशाली झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा पाटलीपुत्र असं झालेलं आहे. हे एक ऑर्डर क्रम लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण जाऊ दुसऱ्या प्रश्नावर. हे बघ, इथे एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता. ऑप्शन ए राजगृह करेक्ट आहे. स्पष्टीकरण, द अर्ली रूलर्स ऑफ हर्यक डायनेस्टी रूल्ड द राजगृह, मॉडर्न राजगृह. इट वॉज स्ट्रॅटेजिक लोकेशन सराउंडेड बाय हिल्स. हर्यक घराण्याच्या सुरुवातीची राजांनी राजगृह येथे कारभार केला आणि हे डोंगरांनी वाढलेले सुरक्षित ठिकाण होते. त्याच्यानंतर आपण जाऊयात दुसऱ्या क्वेश्चन्सवर. दुसरा प्रश्न आपण बघूयात. हू शिफ्टेड द कॅपिटल ऑफ मगध फ्रॉम राजगृह टू पाटलीपुत्र? आता आपण आताच बघितलं होतं. त्याच्यानंतर ऑप्शन्स आहे बिंबिसार, अजातशत्रू, उदयीन, शिशुनाग. तर ऑप्शन सी उदयीन. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की उदयीन या राजाने राजगृह टू पाटलीपुत्र अशी कॅपिटल चेंज केलं होतं. तर तुम्ही इथे त्याचं डिटेल डिस्क्रिप्शन बघू शकता. इथे तुम्ही डिटेल डिस्क्रिप्शन बघू शकता. उदयीन हे सन कोणाचा होता? अजातशत्रूचा. म्हणजे पहिले बिंबिसारचा पोरगा होता अजातशत्रूचा जे सन होता म्हणजे उदयीन. अजातशत्रू नंतर कोण बसला होता गादीवर? उदयीन. शिफ्टेड कॅपिटल ऑफ पाटलीपुत्र हे कुठं बसवलं होतं? तर गंगा आणि गंडक नदीच्या किनाऱ्यावर, म्हणजे बँक ऑफ गंगा आणि गंडक नदीच्या किनाऱ्यावर पाटलीपुत्र हे शहराची स्थापना केली होती आणि त्याला कॅपिटल बनवलं होतं उदयीन. त्यानंतर हू इज द फाउंडर ऑफ हर्यक डायनेस्टी? आत्ताच आपण बघितलं, हर्यक डायनेस्टीचा पहिला राजा होता बिंबिसार. तर मग या घराण्याची स्थापना कोण करणार आहे? बिंबिसार. स्पष्टीकरणमध्ये बघून घ्या तुम्ही. बिंबिसार इज कन्सिडर्ड ॲज द फाउंडर ऑफ हर्यक डायनेस्टी विच वॉज द फर्स्ट पॉवरफुल डायनेस्टी ऑफ मगध साम्राज्याची पहिली डायनेस्टी. मगध साम्राज्यामध्ये बी खूप वेगवेगळ्या डायनेस्टी झालेल्या आहेत. तर पहिली डायनेस्टी होती भरीरथ डायनेस्टी. त्याला भरीरथनं केलं. भरीरथ त्याचा फाउंडर होता. त्याच्यानंतर आपण बघू शकतो बिंबिसारने हर्यक डायनेस्टी बनवली होती. हर्यक डायनेस्टीचा फाउंडर कोण होता? बिंबिसार. हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर हे वाला प्रश्न बघा, थोडं ऑप्शनवरती खाती झालेलं आहे. विच डायनेस्टीज रूल मगध बिफोर मौर्याज? मौर्याच्या पहिले कोणत्या डायनेस्टी तिथे, म्हणजे मगध एम्पायरमध्ये कोणत्या डायनेस्टी होत्या? शिशुनाग,
ऑप्शन बी नंद, ऑप्शन सी हरियंक आणि ऑप्शन डी इज ऑल ऑफ द अबव. तर आपल्याला माहिती आहे हरियक डायनेस्टीमध्ये म्हणजे मगध एम्पायरमध्ये हरियक डायनेस्टी, पहिले बरीरथ डायनेस्टी, मग हरियक डायनेस्टी, त्याच्यानंतर जे चालू झाले ते आहे शिशुनाग डायनेस्टी, त्यानंतर नंद डायनेस्टी, असं करून मगध साम्राज्य राहतो. आणि मगध साम्राज्याचा मग धनानंद हे शेवटचा राजा असते नंद डायनेस्टीचा, आणि ते नंद डायनेस्टी त्यानंतर कोलॅप्स होते आणि त्याच्यानंतर मौर्य एम्पायर सुरू होते. तर याचा ॲन्सर तुम्ही बघू शकता, इथं डिटेल डिस्क्रिप्शन आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्ही वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर आपण 5व्या क्वेश्चनवर जाऊ. अजातशत्रू बिलॉंग टू विच डायनेस्टी? अजातशत्रू कोणत्या घराण्यातील राजा होता? ऑप्शन ए मौर्य, ऑप्शन बी हरियंक, ऑप्शन सी नंद डायनेस्टी, ऑप्शन डी गुप्ता डायनेस्टी. तर अजातशत्रू आपण आताच बघितलं बिंबिसारचा पुत्र होता अजातशत्रू. तर अजातशत्रू कोणत्या डायनेस्टीचा राहणार आहे? हरियंक डायनेस्टी. हरियंक डायनेस्टीचा फाउंडर कोण आहे? बिंबिसार. इथे एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही एक्सप्लेनेशन आणि स्पष्टीकरण पाहून घ्या. तर अजातशत्रू हे कोणाचा सन होता? बिंबिसारचा सन होता. आणि एक्सपांडेड मगध फ्रॉम वॉर्स अगेन्स्ट लच्छावी आणि कोशलासोबत त्यांनी वॉर केला आणि जिंकला होता. यानं काय काय जिंकलं होतं? अजातशत्रूनं वैशाली आणि काशी हे जिंकला होता. त्याच्यानंतर हू वॉज द लास्ट रूलर ऑफ नंद डायनेस्टी? आता नंद घराण्याचा शेवटचा राजा कोणता होता? ऑप्शन ए धनानंद, ऑप्शन बी महापद्मानंद, ऑप्शन सी कालाशोका, ऑप्शन डी बिंदुसार. तर याचं करेक्ट आन्सर आहे धनानंद. धनानंद हे शेवटचा राजा होता नंद डायनेस्टीचा. आणि याचा पहिला राजा जर विचारला तर ते आहे महापद्मानंद हे फर्स्ट शूद्र राजा होता, असंही म्हटलं जाते. महापद्मानंद हे फर्स्ट शूद्र राजा होता, कारण की हा बार्बर म्हणजे नाई आणि नाईचा पुत्र होता आणि हा पहिला राजा झाला होता शूद्र राजा. आणि याला डिस्ट्रॉयर ऑफ क्षत्रियज पण म्हणले जाते. आपल्या पुराणांमध्ये किंवा वैदिक लिटरेचरमध्ये हे डिस्ट्रॉयर ऑफ क्षत्रियज असं म्हणले गेले आहे. आता इथं बघू शकता स्पष्टीकरण. धनानंद वॉज डिफिटेड बाय चंद्रगुप्त. धनानंदाचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्यानं मौर्यन एम्पायर स्थापन केलं होतं. तर शेवटचा राजा कोण झाला? धनानंद. त्याच्यानंतर ड्युरिंग विच रिजन अलेक्झांडर इन्व्हेड इंडिया? अलेक्झांडर भारताचे आक्रमण करत असताना मगधचा राजा कोण होता? महापद्मानंद, धनानंद, चंद्रगुप्त मौर्य, बिंबिसार. तर याचं करेक्ट उत्तर आहे धनानंद. धनानंदच्या काळातनी अलेक्झांडरनं भारतावर आक्रमण केलं होतं आणि काही गोष्टी म्हणजे काही प्रोविन्सेस जे होते, काही घराणे जे होते ते जिंकले होते. आणि व्यास रिव्हरच्या काठापर्यंत हा पोचला होता. व्यास रिव्हरच्या काठावरून तो 19 वर्ष भारतात राहिला. किती वर्ष राहिला? 19 वर्ष भारतात राहून तो परतून गेला अलेक्झांडर. तर याचं डिस्क्रिप्शन बघा. धनानंद अलेक्झांडर इन्व्हेड 326 BC मध्ये हा अलेक्झांडरनं आपल्या भारतावर आक्रमण केलं होतं आणि तेव्हा राजा कोण होता? धनानंद. त्याच्यानंतर हू एस्टॅब्लिश्ड मौर्यन एम्पायर बाय डिफिटिंग नंद? नंद घराण्याचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना कोण केली? ऑप्शन ए अशोका, ऑप्शन बी बिंदुसार, ऑप्शन सी चंद्रगुप्त मौर्य, ऑप्शन डी पुष्यमित्र शुंग. तर आपल्याला माहिती आहे धनानंदचा पराभव कोण केला? चंद्रगुप्त मौर्यांनी. चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य सोबत मिळून. तर याचं तुम्ही एक्सप्लेनेशन बघू शकता. चंद्रगुप्त मौर्य फाउंडेड द मौर्यन एम्पायर विथ द हेल्प ऑफ चाणक्य दॅट इज कौटिल्य आफ्टर डिफिटिंग धनानंद. ठीक आहे. त्यानंतर 9वा प्रश्न आपण बघू. वाय डिड मगध बिकम द पॉवरफुल किंगडम? मगध साम्राज्य हा सगळ्यात शक्तिशाली सामर्थ्यशील राज्य का बनले? ऑप्शन बघून घेऊत पहिले आपण. ऑप्शन आहे स्ट्रॉंग मिलिटरी, शक्तिशाली सैन्य, आयरन सोर्सेस दॅट इज लोह संपत्ती, फर्टाईल लँड दॅट इज सुपीक जीवन, अँड डी ऑल ऑफ द अबव. एक एम्पायर किंवा एक राज्य तेव्हाच खूप शक्तिशाली असते. एक तर पहिले त्याच्याकडे मिलिटरी स्ट्रॉंग असली पाहिजे,
मिलिटरी स्ट्रॉंग असेल तर वॉरमध्ये ते इझिली जिंकून जाईल. आणि जेव्हाही म्हणजे युद्ध होईल, युद्धमध्ये तो जिंकून जाईल. युद्ध म्हणजे जिंकून जाईल तर त्याचा विस्तार तसाच त्यानं जे जिंकलेलं आहे त्याचा विस्तार असाच होऊन जाते. आणि दुसरं आहे आयरन रिसोर्सेस तिथं खूप होते मगधमध्ये. तर आता एवढे रिसोर्सेस असल्यावर तो इम्पोर्ट एक्सपोर्ट होत असेल तर त्यामुळे ही पण त्याचं साम्राज्य चांगलं स्ट्रॉंग होतं. आणि फर्टाईल लँड म्हणजे गंगा रिवर होती तर तिथे नाही का मिनरल्स वगैरे खूप चांगले होते. आणि शेतीयुक्त खूप चांगली जागा होती ती. शेतीसाठी खूप चांगली जागा होती आणि तिथचे शेतकरी खूप म्हणजे जे पण शेती करायचे ते एकदम जास्त अमीर आणि धनी राहायचे. त्यामुळे यांच्याकडून त्याला कर पण चांगला भेटायचा. त्यामुळे डी, ऑल ऑफ द अबव. याचं एक्सप्लेनेशन बघू शकता. मगधवरील सुपीक जमीन, शस्त्रांसाठी लोह आणि बलाढ्य सैन्य लाभले होते, त्यामुळे राज्याचा विकास झाला. आणि आजचा शेवटचा प्रश्न घेऊयात आपण या मगध साम्राज्यावर. द अर्लिएस्ट रेफरन्स टू मगध इज फाउंडेड इन विच वेद? मगधचा प्राचीन उल्लेख कोणत्या वेदात आहे? ऋग्वेदा, यजुर्वेदा, अथर्ववेद आणि सामवेद. तर आपल्याला माहिती आहे सामवेद हे सॉन्ग म्हणजे म्युझिक, इंडियाचा म्युझिक फाउंडेशन इथूनच चालू होते सामवेदामधून. याला ओरिजिन मानले जाते. त्यानंतर ऋग्वेदा याचा काळ होता 1600 BC टू 1000 BC. आणि यजुर्वेदामध्ये यज्ञामध्ये म्हणले जाणारे मंत्र वगैरे आहे, गायत्री मंत्र पण यातने आहे. त्यानंतर अथर्ववेद हे करेक्ट आन्सर आहे. अथर्ववेदामध्ये आपल्याला मगधचा उल्लेख पाहण्यात येतो. एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता. मगध इज द फर्स्ट मेन्शन अथर्ववेदा शोईंग इट्स इवन वैदिक टाइम्स. मगध सर्वात प्राचीन उल्लेख अथर्ववेदामध्ये आहे, ज्याच्यामुळे वैदिक काळातही अस्तित्व असे दिसून येते. त्याच्यामुळे इथे आपण आज 10 PYQ प्रिव्हियसली इयर आस्क्ड क्वेश्चन बाय TCS आपण बघितले. अशाच तरी TCS प्रश्न विचारतो. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या फार्मा एक्झाम सर्कलला. थँक्यू.